दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वहिनींना भेटणार त्यांचं लग्नाआधीचं नाव सोनिया गणपत चंदने आणि लग्नानंतरचं नाव सोनिया शैलेश सिंग. लग्न कसं जमलं हा तर प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर चंदने आणि सिंग कुठे भेटली असतील आणि मग दोन्ही कुटुंबांमध्ये नेमकं काय वादळ उठलं की नाही. आधीच वादळ शांत केलं आणि मग संसाराला सुरुवात केली. सारच जाणून घेऊया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. मिस्टरांना कसं बोलवणार? सानू. 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 मग बोलवा ना सानूला. सानू या. सानू या. नमस्कार. नमस्कार कुठलं बालपण तुमचं? सर. बिहार. बिहार. तिथेच सगळं बालपण? येस सर. तुमचं बालपण कुठे? पेणमध्ये. पेणमध्ये, रायगड. घरी कोण कोण होतं? मम्मी, पापा, भाऊ, बहीण आणि मी. शाळा कुठली? पेणमध्येच, प्रायव्हेट हायस्कूल. तुमची शाळा? बिहार ओनली. बोकारो. कुठे आलं पण हे? बिहारमध्ये कुठे? आम्ही कधी गेलो? बोकारो. बोकारो. बोकारो स्टील सिटी. हाँ, अभी वो झारखंड में है. तुम्ही ओळख करून द्या सगळे. माझी आई, माझे बाबा. नमस्कार. रोजी दिदी यांची बहीण. नमस्कार. माझे मामा, मामी. नमस्कार. मामा माझी बेस्ट फ्रेंड आहे पुण्यामधली. नमस्कार. तृप्ती राका. यांचे भाऊ निरुपेश झा. नमस्कार. माझी नणंद आहे तमन्ना. माझी मोठी बहीण शीतल. माझे जिजाजी सुधीर पाटील. आणि या अर्चना भाभी आहेत, या निरुपेश भैयांच्या वाईफ आहेत. आणि ही माझी स्टुडंट आहे आणि त्यांची वाईफ आई आहे. आई आहे. बरं मला सांगा, मग आता बालपण गेलं पेणमध्ये, सासर बिहारमध्ये? नाही, सासर पुण्यामध्ये. नाही नाही, पुण्यामध्ये हो, काळजी करू नका. पण बिहारचं सासर है ना? राइट. बरोबर की राइट. आप कब आए मुंबई में या पुणे में? मुंबई में आया 2007. कैसे? जॉब के लिए. मैं कौन होता इकडे? कौन था आपका? कोई नहीं था, मेरा एक फ्रेंड था, उसके थ्रू से यहाँ पे जॉब मिला था. मुंबई में? मुंबई में नहीं, एक्चुअली मुंबई में मैं रुका था. हाँ. बट जहाँ मैं जॉब करता था वो इस्पात इंडस्ट्रीज करके अलीबाग के पास है. ओह, धीरे धीरे आप रायगड डिस्ट्रिक्ट में पहुंच गए है ना? आणि तुम्ही काय करत होता? मी पण इस्पातमध्ये जॉब करत होती जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा. तिकडे भेटला? हो. इस्पातमध्ये भेटला? हो. बरं बरं. कसं काय हो? म्हणजे मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा हे CA करत होते. CA फायनलला होते आणि मी CA करत होती. त्याच्यामुळे एक असं इंटरॅक्शन होतं दोघांमध्ये की काही काम असेल तर मी यांच्यासोबत चर्चा माझं व्हायची. आणि मग तिथेच एक सॉफ्ट कॉर्नर जनरेट झाला होता. तर मग मी त्यांना गणपतीत आमच्या घरी बोलवलं की तुम्हाला इकडचं गणपती फेस्टिवल कसं असतं मी दाखवेन वगैरे. बरं केलं. हां. मग हे काय गणपतीला आलेले? हो. मग विसर्जनापर्यंत थांबले नाहीत? नाही, विसर्जनापर्यंत नाही थांबले. पण तिथून एक आमची एक जर्नी स्टार्ट झाली होती. तेव्हापासून आमचं बोलणं. काय आवडलं आपको? क्या अच्छा लगा गणपती में? एक्चुअली इनके घर वाले बहुत सॉफ्ट थे उसमें टूवर्ड्स मी, बिकॉज मीन्स मुझे भी मालूम नहीं था कि आगे क्या होगा. सो मैं भी बहुत रिलैक्स्ड वे में गया था, जस्ट एज अ फ्रेंड, ऑफिस कलीग. तो उस समय मालूम नहीं था, बट येस दे वर वेरी सॉफ्ट टुवर्ड्स मी और सब लोग अच्छे से बात कर रहे थे. काय दिलं तुम्हाला? मोदक बिदक दिलं होतं? हाँ हाँ, पूरा फुल फ्लेज्ड खाना खाया था. अच्छा, खाना खा के आए? हाँ. और उस वक्त ही तय करके आए? नहीं, यानी अगले साल भी गणेश जी के दर्शन के आएंगे? वो आते थे, हर साल आते थे. दरवर्षी येत होता तुम्ही? येस. वा, म्हणजे गणपतीला उशीर झाला तरी चालेल पण तुम्ही वेळेवर जात होता दरवर्षी, हो ना? व्हेरी गुड. मग काय झालं पुढे? मग पुढे जेव्हा माझा हा भाच्याचा जन्म झाला त्या दिवशी मी एकटीच होती घरामध्ये. तेव्हा मग त्यांनी असंच कॉंग्रॅच्युलेशन वगैरे करायला फोन केला होता.
मग ते आमचं बोलणं पूर्ण रात्रभर लांबलं. म्हणजे किती वाजता फोन आला रात्री त्यांचा? 10 वाजता फोन आला होता, तो सकाळी 7 वाजेपर्यंत. आणि फोनवर? त्याच्यानंतर आम्ही ऑफिसला रेडी होऊन तसेच गेलो. म्हणजे रात्रभर आम्ही झोपलो नव्हतो, फक्त एक चर्चा सुरू होती रात्रभर. काय ऑडिट बिडिट करत होता का सीए म्हणून? काय करत? ऑडिट नव्हतं करत, पण जो माझ्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याविषयी जनरेट झाला होता तो मी तेव्हा त्यांना प्रेझेंट केला, की माझ्या मनामध्ये अशी एक आहे चुलबुल की मला तुमच्याविषयी काहीतरी वाटतंय, तर मला ते सांगायला चांगलं वाटेल. पण मग ह्यांनी म्हटलं की तू जिथे आहेस तिथे स्टॉप हो, कारण आपण ह्या गोष्टी महाराष्ट्र आणि बिहार एकत्र येणं फार कठीण आहे. बरोबर. तर मग त्यांनी मला म्हटलं की फ्रेंडशिप असू दे, कारण पुढे जरी माझ्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर जनरेट झाला तरी ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. असं रात्री सांगितलं तुम्ही? हां मग ते सांगेपर्यंत सकाळचे 7 वाजले. हां मग पुढे त्याच्यानंतर मग आमची फ्रेंडशिप कंटिन्यू होती. पण एक म्हणजे मन मानायला रेडी नव्हतं, की मी म्हणत होते की नाही मी ट्राय करेन, म्हणजे जर का सॉफ्ट कॉर्नर आहे तर त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर कसा येईल ते मी ट्राय करेन पुढे. तर मग तो आला डिसेंबरपर्यंत. डिसेंबरमध्ये ह्याची एक्झाम वगैरे झाल्यानंतर तो एकदा मला भेटला होता. तर मग तेव्हा त्याच्या मनामध्ये होता सॉफ्ट कॉर्नर आणि तो मला म्हटलं की मी प्रयत्न करेन एक तुझ्यासाठी, की आहे मला तू आवडतेस वगैरे सगळं ठीक आहे, पण मी तुला शाश्वती नाही देते की मी तुझ्याशी लग्न करेन, पण मी एकदा प्रयत्न करीन, मी एकदा माझ्या आईबाबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करीन. हे साधारण किती म्हणजे ओळख झाल्यानंतर किती महिन्यात हे सगळे निर्णय झाले? माझ्या मते ओळख आमची जुलैमध्ये झाली होती आणि आम्ही डिसेंबरमध्ये हे सगळं बोलणं आमचं झालं होतं. आणि मग तुम्ही बिहारला गेले? आप बिहार चले गए? टाइम पार हुआ थोड़ा और, तो एक्चुअली इनके घर वाले प्रेशराइज कर रहे थे शादी के लिए. हाँ मतलब लग्नाची बोलणी आमच्या घरामध्ये चालू होती, स्थळं येत होती. तर मग मम्मी पप्पा विचारायचे मला की आपण काय करूयात. तर मग मी ह्याच्याशी डिस्कस करायचे की बाबा काहीतरी डिसिजन दे तू, कारण ठीक आहे तूही प्रॅक्टिकल आहेस मीही प्रॅक्टिकल आहे, पण कुठेतरी आपली जर्नी आपल्याला इथे एकतर आपण सोबत सुरू करायची, अदरवाईज आपण वेगळी स्टार्ट करायची. तर मग तो आधी मला म्हणायचा की ठीक आहे तू तुझी जर्नी चालू कर, पण एकदा का मग पसंती वगैरे माझ्या घरात झाली की मग, आणि त्याला असं वाटायचं की लगेच तुला पहिल्या दिवशी का कोणी पसंत करतं. म्हणजे त्याच्या मनात शंका असायची की अरे थोडासा टाइम जाईल, म्हणजे जर का मुलीच्या घरी कोणी आलंय तर थोडासा वेळ जाईल ना. एक्चुअली में होता क्या था, जब मिलते थे तब मैं इसको ऐसा बोलता था कि ठीक है मैं ट्राई करूंगा वगैरह वगैरह, लेकिन इसको देखने के लिए कोई आते थे तब फिर मुझे परेशानी होने लगता था. तब फिर लगता था कि नहीं नहीं अभी गड़बड़ हो जाएगा, कुछ वैसा हो जाएगा. देन समझो उतने में अगर उनकी शादी फाइनल हो गई होती? नहीं वो तो मैं नहीं होने देता. अरे हे बरं आहे तुमचा. नाही तेही करायला देत नाहीत, इकडेही काय बोलत नाहीत. तो फिर उसके बाद फिर मैंने घर में फ़ोन किया और नॉर्मली अरे सगळं काय दिया परदेश सारखं आहे. हा काय केलं मग? फोन केला? हाँ फ़ोन. नॉर्मली हम लोगों को कुछ बात करना होता था तो पापा को डायरेक्टली नहीं बोलते थे, हम लोग मम्मी को बोलते हैं और मम्मी से फिर पापा को कन्वे होता है. लेकिन उस दिन मम्मी को कुछ फ़ोन नहीं किए क्योंकि मुझे मालूम था कि डिसीजन पापा को लेना है, तो मम्मी को बता के कोई फ़ायदा है नहीं. हाँ. फिर उसके बाद मैंने पापा को फ़ोन किया, उनको सब कुछ बताया कि ऐसा ऐसा है, और उनको बोला कि आप यहाँ आ जाइए मम्मी को लेके. तो फिर नॉर्मली मुझे ऐसा लगा था कि पापा बहुत गुस्सा हो जाएंगे, बट उस टाइम में उन्होंने बहुत अनप्रेसिडेंटेड रिएक्शन दिया. वो बोले ओके मैं आता हूँ. हमारे यहाँ पे महाराष्ट्र में एक नियम है कि लड़की के घर लड़के वाले आते हैं उनको देखने के लिए, लड़की को देखने के लिए लड़के वाले आते हैं. हमारे यहाँ वैसा नहीं होता है, लड़के वाले कहीं नहीं जाते हैं, लड़की वाले उनके यहाँ आते हैं बात करने के लिए. तो मम्मी पापा को अपने घर तक तो बुला लिया था यहाँ, बट अब वो इनके यहाँ नहीं जाने वाले थे, इनकी मम्मी पापा को हमारे घर आना था वैसा. फिर इनको प्रॉब्लम हो रहा था, वो लोग कि ऐसा कैसे होगा, उनको आना पड़ेगा, कारण तेही रेडी नव्हते. मग तुमच्या घरी काय रिॲक्शन होती? माझ्या घरी मम्मीला फक्त एवढंच वाटत होतं, म्हणजे भाऊ आणि बाबा तर रेडी नव्हतेच, की बिहारला आम्ही नाही पाठवणार, म्हणजे महाराष्ट्रात इथे तिथे जा बट बिहार नाही. मम्मी फक्त म्हटली की आम्हाला एकच शंका आहे की तू बाहेर जाशील, म्हणजे मुंबईमध्ये वगैरे राहणार नाहीस, तर मग ती एक आम्हाला शंका आहे की आम्ही एवढ्या दूर मुलीला कसं पाठवू. तर मग हा म्हटला की येस ते तर होणार, कारण मी इकडे आलो आहे एज्युकेशनसाठी आणि माझं एज्युकेशन कंप्लीट झालं आता, तर मी ऑब्वियसली मी माझं करिअर डेव्हलप करणार. तर जर का इथे मला 10 रुपये मिळतात आणि पुढे जाऊन मला दुसरीकडे जॉब लागला आणि तो बिहारमध्ये असेल आणि तिथे मला 50 रुपीज मिळत असेल तर ऑब्वियसली मी जाणार.
पण एवढी शाश्वती देतो की मी तुमच्या मुलीला सोबत घेऊन जाणार, म्हणजे तिला असं एकटी टाकून कुठे जाणार नाही. तर मग तो एक पॉईंट होता मम्मीच्या मनात की म्हणजे दूर नाही पाठवायचं. आपके घर में फिर क्या हुआ? मेरे घर में पापा तो कन्विंस थे क्योंकि पापा को किसी हद तक थोड़ा मेरे ऊपर विश्वास था कि इसने कुछ सोचा होगा तो ठीक ही सोचा होगा ऐसा सोच के, पर मदर नहीं कन्विंस हो पा रही थी बिकॉज कैसे है कि मैं एक ही लड़का था तो उनका बहुत ड्रीम्स था कि इसका शादी ऐसे करेंगे वैसे करेंगे, इधर करेंगे उधर करेंगे, तो वो नहीं ले पा रही थी. मीन्स शी वॉज नॉट गेटिंग कन्विंस टूवर्ड्स दैट कि हाँ ये हो जाएगा, इट इज़ ओके. फिर समहाउ मेरी सिस्टर्स इन्होंने उसको मम्मी को कन्विंस करने का काम किया और फिर उसके बाद फिर आगे धीरे धीरे वो लोग आए यहाँ पे. आणि मग लग्न कधी झालं तुमचं? आणि ते लोक आल्यानंतरही आमचं म्हणजे बोलणी करायला मम्मी पप्पा गेले तिकडे, बट कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. म्हणजे लग्नाची 5 मिनिट्स पण बोलणी नाही झाली. फक्त कॅज्युअली 10-15 मिनटाची मीटिंग झाली. आम्ही आमच्या घरी, ते त्यांच्या घरी. म्हणजे ते लोक, त्यांची इच्छा नव्हती की मी त्यांच्या घरात यावी आणि यांची इच्छा नव्हती की इकडे लग्न व्हावं. तर मग आम्ही घरी जाऊन असं एकमेकांसोबत डिस्कस केलं. तर म्हटले की आपली फॅमिली बिलकुल खुश नाही आहे, तर पुढे जाण्यात काही मिनिंग नाही आहे. तर मग त्यांनी असं तुम्ही मला, दोघांनी डिस्कस केलं? हां, त्यांनी मला असं सांगितलं की माझे मम्मी पप्पा एकदम सॅड आहेत, म्हणजे त्यांना बिलकुलच इच्छा नाही आहे. म्हणजे ठीक आहे ते येतील, बट मी खुश नाही आहे त्याच्यामध्ये, कारण माझ्यासाठी प्रायोरिटी ते आहेत. तर मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही दूर व्हायचं की नाही लग्न करायचं. काय सांगताय? हां, की मम्मीला मी सांगितलं मम्मीला मी सांगितलं की शैलेश असं असं म्हणतोय, पण मग मम्मी असं म्हटली की तू घरात त्याचं नाव नको सांगू की त्याने नकार दिला, तू असं सांग की ठीक आहे तुम्हाला आवडत नाही आहे ना, मग मी नाही करत, म्हणजे तो त्याच्या जागी सेफ राहील की त्याला कोणी बदनाम नाही करणार. तर मग मी माझ्या भावाला वगैरे सांगितलं ठीक आहे तुला नाही आवडत आहे ना, मग नाही करायचं. मग ते लोक पण खुश झाले, यांच्या घरचे पण खुश झाले, पण कोणी आमचा विचार नव्हता करत की आम्ही काय विचार करतो. तुमच्या दोघांचा? हां, की आम्ही काय विचार करतो. मग थोड्या दिवसांनी असा एक थोडा टाईम गेला. मग मी म्हटलं की आपण एकदा एक चान्स घ्यावा. मग त्याचे मम्मी पप्पा एकटे होते घरामध्ये आणि मग मी डिरेक्टली रोह्याला मी एकटी गेली. रोह्याला? हा, रोह्याला हे राहत होते आणि पॉस्कोमध्ये जॉब करत होते. तर मग मी रोह्यात फक्त त्याचे मम्मी पप्पा आणि मी होती. त्या 1 महिन्याच्या काळात हा एकदम शांत होता, म्हणजे प्रॉपर नॉर्मल त्याचं वर्क करत होता, पण शांत होता. कुठेतरी काहीतरी मिस होते असं त्याला वाटत होतं आणि ते घरातल्याने नोटीस केलं होतं. मग मी घरी गेली, आम्ही तिघं बसलो, त्याचे मम्मी पप्पा मी, आणि मग मी त्यांना डे 1 पासूनची आमची स्टोरी सांगितली की हे आमचं बॉन्डिंग असं आहे, तुम्हाला आवडत नसेल तर आम्ही नाही भेटणार किंवा आम्ही नाही लग्न करणार, बट आम्ही काय करू, आम्ही जर का दुसऱ्या पार्टनरसोबत जाऊ ना तर ते लोक, त्यांची फॅमिली डिस्टर्ब होईल, कारण आमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे आम्ही प्रॅक्टिकल आहोत, बट आम्ही एकमेकांसोबत खूप अटॅच्ड आहोत. मग त्यांनी तेव्हा रिअलाईज केलं होतं, कारण हा फार शांत राहायचा घरामध्ये. मग ते कन्व्हिन्स झाले की नाही ठीक आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत, म्हणून तुम्ही करू शकता, पण जसा तुम्हाला बाहेरच्या मुलांवरती विश्वास नाही आहे तसंच आमच्यासाठी महाराष्ट्रातली मुलगी म्हणजे बाहेरचीच आहे ना, तर मग तुम्ही त्याच्यासाठी एक सेफ्टी पर्पजसाठी रजिस्टर्ड मॅरेज करायचं. पुढचं लग्न ठीक आहे ते आपण डिसाईड करू, बट रजिस्टर्ड मॅरेज मस्ट आहे, ते दोघांच्या सेफ्टीसाठी, फॅमिलीच्या सेफ्टीसाठी. तर मग त्याच्यानंतर मग आम्ही रजिस्टर्ड मॅरेज केलं. रजिस्टर्ड मॅरेज केल्यानंतर मग तरी त्याच्या मम्मीचे जे स्वप्न होते की नाही मला एकटाच मुलगा आहे तर मला माझ्या पद्धतीने लग्न व्हायलाच पाहिजे. मग 18 मार्चला आमचं लग्न झालं. कुठे? अलिबागमध्ये आम्ही रजिस्टर्ड केलं. बरं. आणि एका गणपतीच्या मंदिरात आम्ही मग जे मराठी पद्धतीने नॉर्मली लग्न होतं तसं केलं. आणि मग 27 मेला आम्हाला प्रॉपरली फुल ऑफ शॉपिंग वगैरे करून आम्हाला तिकडे बोलवलं आणि तिकडे त्यांच्या पद्धतीने बिहारला? हां, तिकडे लग्न केलं. मग जोरात केलं? हां. मग भाषेची काय अडचण आली नसेल? कधीच नाही. तुम्हाला? माझा मुलगा आहे, तो मराठी पण बोलतो, हिंदी पण बोलतो आणि त्यांची जी रिजनल लँग्वेज आहे ती पण बोलतो. अरे वा. सगळ्यांना तो तुम्हाला येते बिहारी भाषा? मला म्हणजे एखादा शब्द वगैरे पण कळते. नाही 5 वाक्यामध्ये किंवा उखाणा घ्या ना बिहारी भाषा. नाही? बरं उखाणा तर घ्या. होम मिनिस्टरची पैठणी, जिंकण्याची इच्छा आहे बेस, शैलेश आले जीवनात, आता नाही म्हणायचे काहे दिया परदेस. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे, तर या खेळामध्ये ना ते हे जे चेंडू ठेवले आहेत ना विशिष्ट अंतरावर, तुम्ही इकडे अलीकडच्या या टिपॉयवरती एक टप्पा पडला पाहिजे. ओके. त्यानंतर तिथे धक्का लागून तो चेंडू पडला पाहिजे. 3 गुण मिळाले की 1000 रुपयाचं बक्षीस
आणि त्यानंतर प्रत्येक गुणासाठी 200 रुपयांची वाढ होत जाणार. 1 नमस्कार. काय झालं जेव्हा कळलं तेव्हा आणि आता कसं वाटतंय? नाही व्यवस्थित आहे सगळं. हां व्यवस्थित सगळं एकदम. व्यवस्थित एकदम. गणपतीला आले होते तेव्हा वाटलं होतं का असं? असं नाही. हां नाही 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 आता व्यवस्थित आहे सगळं. छान. खुश आहात तुम्ही? एकदम. व्हेरी. द्या आईकडे द्या. त्याच्या पहिल्या भेटीतच मी त्याचा खरेपणा जाणला आणि मी होकार दिला त्या गोष्टीला. आणि ह्या लग्नासाठी घरातून फक्त मी एकटीच तिच्या सोबत उभी होते आणि म्हणून मी होकार दिला. तिला म्हटलं काय नाही, शेवटी आमची त्यावेळेला अक्षी म्हणजे आर्थिक बाजू कमी असल्यामुळे का होईना किंवा काही समजा, पण किंवा त्यांचं नशीब एकमेकांच्या कार्डावर लिहिलेलेच होते त्यांची नावं, त्यामुळे मी नहीं रोकू सकली. बोलो. स्टार्टिंग में तो हम लोग को लगा कि अभी नॉन बिहारी पता नहीं कैसे एडजस्ट करेगी नहीं करेगी, बट जब देखा पहली बार तो लगा कर गई. और जब हमारा भाई खुश तो हम खुश. अरे वाह, सगळंच संपला विषय. लेकिन अभी सब खुश है. हाँ अभी सभी खुश हैं. गुड. सबसे बड़ी बात भाई भाभी खुश, हम लोग सब. अरे वा. सगळे खुश तर अजून काय पाहिजे. आता हे अभिनय करणार म्हणजे वहिनी अभिनय करणार आणि सगळेजण तो अभिनय ओळखून त्यांना बक्षीस मिळवून देणार ना? नक्की. चला बघूया. घ्या पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव आहे. चेंडू. दगडफेक. दगडीच्या. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. दुसरी चिठ्ठी. बोलायचं नाही. गाणं कुठलं? झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता तिसरी चिठ्ठी. म्हण ओळखायची आहे. सगळी बक्षिसं मिळवली पटापट. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. शैलेश बोललेले की आपण कुकर घेऊन या. ना. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टर. मला त्यांनी लग्नाच्या आधी प्रॉमिस केलं की ते मला लडाखला घेऊन जातील. बर. अजून घेऊन नाही गेलेले आहेत. काय हो? काय कब लेके जल्दी लेके जाऊंगा. हाँ? जल्दी लेके जाऊंगा. लवकरच घेऊन जा. तुम्ही लढाई करू नका त्याच्याशी. दुसरी. आणि म्हणजे माझी एक इच्छा असते की आम्ही मंडे टू फ्रायडेपर्यंत दोघंही फार बिझी असतो, तर ॲटलिस्ट सॅटर्डे किंवा संडे थोडासा टाईम स्पेंड करावा. म्हणजे असं नाही की मॉलमध्ये जाऊन फिरावं किंवा इकडे तिकडे. एक अर्धा 1 तास कुठेतरी बाहेर जावं, बोलावं, काय आपल्या लाईफमध्ये घडामोडी चालल्या डिस्कस कराव्यात. थोडंसं फ्रेश राहतं त्याच्याने वातावरण. काय हो? 2 साल के बाद. थोड़ा वेळ तरी द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नहीं, अभी मैंने कुछ नया बिजनेस सेटअप किया है, उसके वजह से थोड़ा बिजी हूँ, तो थोड़ा टाइम निकालो. कोशिश करूँगा. तिसरी अपेक्षा अशी काय पर्टिक्युलर नाही, ते जसे आहेत शांत तसेच राहावेत. असे शांत राहा. हां तुमच्या सांगाल आपकी 3 एक्सपेक्टेशन. थोड़ा शॉर्ट टेम्पर्ड है, तो पहले बहुत ज़्यादा थी, बहुत बोलने के बाद थोड़ा कम हुआ है, लेकिन स्टिल सी नीड सम इम्प्रूवमेंट उसमें. धन्यवाद. दूसरी पैसा बहुत खर्च करती है. बहुत खर्चीली है, बहुत ज़्यादा. काय हो? नवरा CM म्हटल्यानंतर खर्च करायला पाहिजे. इकडून छापणार तर इकडून मी खर्च करणार. तीसरी जैसे फैमिली को संभाल रही है वैसे ही संभालते रहे बस. अभी आज सॉरी अगर कहना है तो किससे कहेंगे, और थैंक यू बोलना है तो किसे बोलेंगे? सॉरी बोलना होगा तो शायद मैं अपनी मम्मी से कहना चाहूँगा. वो यहाँ है नहीं, उसी को बोलना चाहूँगा सॉरी. और थैंक यू बाकी सब लोगों को कहना चाहूँगा, क्योंकि ये लोग सब लोगों ने हेल्प किया हम लोग दोनों को एक होने में. तो थैंक यू सब के लिए, लेकिन सॉरी उसको ही. तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत मी माझा भाऊ माझा आता नाही आहे, मागच्या वर्षी त्याची डेथ झाली आहे, तर मी त्याला सॉरी बोलू इच्छिते, कारण तो फार हर्ट होता माझ्या लग्नानंतर.
की तू असं नव्हतं करायला हवं होतंस. नंतर तो कन्व्हिन्स झाला किंवा चांगली फ्रेंडशिप दोघांमध्ये झाली. पण ज्या वेळेला मला खरोखर त्याची गरज होती तेव्हा तो स्वतः हर्ट होता. त्याच्यामुळे मी त्याला सॉरी म्हणते की तू नाही आहेस इथे. बट स्टील मला असं वाटतं की मी जे केलं आहे ते आत्ता तू बघायला हवा होतास, की तू खुश झाला असतास की नाही माझी बहीण खरोखर जो डिसिजन घेतला तो योग्य घेतला आणि ती फार आता खुश आहे. आणि थँक्यू मी यांना म्हणेन की यांनी माझ्याशी लग्न केलं. कारण ते खूप प्रॅक्टिकल आहेत आणि लिटरली एंडपर्यंत माहीत नव्हतं की लग्न होईल की नाही होईल. त्याच्यामुळे थँक्यू. चला आता काहे दिया परदेसचा एपिसोड संपवूया, म्हणजे होम मिनिस्टरमधला. कारण खरंच काहे दिया परदेससारखंच झालेलं आहे आणि आता दोघेही एकदम आनंदात आहेत, सुखात आहेत. दोन्ही कुटुंबांनी स्वीकार केलेला आहे. तेव्हा आता शुभेच्छा देऊया झी मराठीकडून आणि ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.